श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमची जर कुंभ रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे आणि हे अजिबात दुर्लक्ष करू नका व्हिडिओ. कारण येत्या 31 तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कारिक आणि धक्कादायक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण 20 तारखेपासून देवगुरु बृहस्पती थेट नागदेवतेच्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हा केवळ साधा ग्रहबदल नसून तुमच्या सर्व संकटावर, आर्थिक चणचणीवर आणि नोकरीतील कटकटीवर मात करणारा थेट महादेवाचा मास्टर डोस असणार आहे. पण सावध राहा मित्रांनो, या काळात 5 सर्वात मोठे आणि चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडतील. पण जर तुम्ही एक छोटीशी चूक केली आणि हातात आलेला कोट्यावधीचा सुवर्णकाळ क्षणात निसटून जाऊ शकतो. व्हिडिओच्या शेवटी दिलेला एक सोपा उपाय आणि ती एक मोठी चूक कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन नक्की ऐका मित्रांनो. कारण या 5 घटना तुमच्या आयुष्यात घडणार, त्यापैकी चौथी आणि 5वी घटना ऐकून तर तुमचे रोमटे खडे होतील. चला तर मग जाणून घेऊया 31 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या आयुष्यात काय काय घडणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून नोकरीतील रोजच्या कटकटी असो, वरिष्ठांचा दबाव किंवा प्रमोशन अडकल्यामुळे प्रचंड मानसिक तणावात असाल, तर आता थेट 20 तारखेपासून वेळ बदलेल. कारण तुमच्या 6व्या भावात गुरुची झालेली ही विशेष हालचाल तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व विषारी व नकारात्मक परिस्थितीला बाहेर फेकून देणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, कार्यालयात किंवा व्यवसायात तुमच्या विरुद्ध रचले जाणारे छुपे कट कारस्थान आता पूर्णपणे उघडे पडणार आहे. तुमच्या पाठीमागे त्रास देणारे शत्रू स्वतःहून शांत होतील आणि तुमची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा नव्याने निर्माण होईल. ज्या कामाने इतके दिवस अडथळे येत होते तिथे आता नशिबाची भक्कम साथ मिळण्यास सुरुवात होईलच. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही दीर्घकाळापासून नवीन जॉब शोधत आहात, अनेक मुलाखती देऊनही योग्य उत्तर येत नसेल किंवा कॉल कॉल लेटर अडकले असेल, तर या काळात थेट तुमच्या हातात हवी तशी ऑफर येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. 25 ते 31 या काळात तुमच्या पदाधिकारी आणि मानसन्मानात असा मोठा चमत्कार बदल घडेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता पैशाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत सावधानी उत्सुक राहा. कारण हा भाग तुमच्या बँकेतील शिल्लक पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल. कारण अश्लेषा नक्षत्राचे स्वामी थेट नागदेवता असल्यामुळे तुमच्या अष्टम भावातील गुप्त धनाचा आणि जुन्या गुंतवणुकीचा दरवाजा उघडणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून बाजारात किंवा नातेवाईकाकडे अडकलेले तुमचे पैसे या काळात अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुची थेट दृष्टी तुमच्या दुसऱ्या म्हणजे धन व वाणीच्या भावावर पडत आहे. त्यामुळे फक्त नवीन मार्गाने पैसा येणारच नाही, तर आलेल्या पैशाची उत्तम बचत कशी करायची याचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला लाभेल. जर तुमचे कोर्ट कचेरीचे काही प्रकरणे असतील, वडिलोपार्जित संपत्तीचे वाद अडकले असतील, तर अचानक तुमच्या बाजूने लागून एक तुम्हाला मोठा आर्थिक निकाल व मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, नागदेवता स्वतः तुमच्या खजिन्याची व संपत्तीची सुरक्षा करत असल्यामुळे या काळात झालेली प्रत्येक आर्थिक जी काही प्रगती आहे ती दीर्घकाळ टिकून राहील. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा आलेला पैसा कोणत्याही भूलथापांना बळी पडून किंवा चुकीच्या ठिकाणी घाई गडबडीत गुंतवू नका. योग्य नियोजनाने पाऊल उचलल्यास 31 तारखेपर्यंत तुमची आर्थिक स्थिती पूर्णपणे प्रत्येक पटीने मजबूत झालेली तुम्हाला दिसत राहील मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, परदेशाशी संबंधित कामामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये 31 तारखेपर्यंत तुम्हाला अफाट यश मिळताना दिसेलच. गुरुची शुभदृष्टी सुद्धा तुमच्या 12व्या भावावर पडत असल्यामुळे जर तुमचे पासपोर्ट, व्हिसा किंवा परदेशी संबंधित काही दीर्घकाळापासून रखडली असतील कामे, ते तर चुटकीसरशी मार्गी लागतील. परदेशी कंपन्यांसोबत व्यापार करणाऱ्यांना किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रात असणाऱ्यांना या काळात अचानक मोठा आर्थिक नफा मिळून प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारे असतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काही विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. ऋतू बदलामुळे किंवा निष्काळजीपणामुळे पोट, छाती व हाडाशी संबंधित लहान मोठे त्रास उद्भवू शकतात. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीने, महिलांनी विशेषतः आपल्या आहारावर आणि औषधावर वेळेवर लक्ष दिले पाहिजे. दैनंदिन धावपळी शरीराला पुरेसा आराम दिला नाही तर जुने आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता नाकारता येत नसते. कुंभ राशीच्या जातकांनो, महिलांनी या दिवसात मानसिक ताणतणावात आणि आवाजवी चिंता करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर, दैनंदिन ऊर्जेवर होऊ शकतो.
घरात लहान मोठ्या आरोग्याच्या समस्या आल्या तर महादेवाची आणि नागदेवतेची उपासना प्रत्येकाला या संकटातून सुरक्षित बाहेर काढेल. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, योग्य ते काळजी घ्यावी, नको तेथे होणारा उधळपट्टीचा खर्च थांबून आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्यास हा काळ तुमच्यासाठी निश्चितच मित्रांनो सुखद असणार आहे. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानं हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नसून तुमच्या अंतरात्म्याला जागृत करणारा, भावनिकदृष्ट्या तुम्हाला परिपक्व बनवणारा ठरेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात सुरू असलेली अस्वस्थता, एकाकीपणाची भावना किंवा भविष्याची गूढ भीती आता हळूहळू शांत होताना दिसेल. बुद्धीचा कारक बुध आणि ज्ञानाचा कारक गुरु याचा अद्भुत मिलाप तुमच्या भावनांना एक नवी दिशा देणार आहे. त्यामुळे तुम्ही भूतकाळातील कटू आठवणी विसरून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाल. कुंभराशीच्या जातकानं या गोचरादरम्यान तुम्हाला काही विशेष आध्यात्मिक संकेत मिळण्यास सुरुवात होईल. स्वप्नात वारंवार नागदेवता येणे, शिवलिंग देणे, मंदिर किंवा वाहते पाणी दिसणे हे महादेवाची व निसर्गाची कृपा तुमच्यावर असल्यामुळे स्पष्ट संकेत तुम्हाला मिळतील. तुमच्या इष्टदेवतेचा जप करताना मन एकाग्र होणे किंवा अचानक पूजार्चा, धार्मिक कार्यात रुची वाढणे हे दर्शवते की तुमचे प्रारब्ध बदल असून अदृश्य शक्ती तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे. कुंभराशीच्या जातकानो, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या कठीण प्रसंगात काय करावे हे सुचणार नाही, तेव्हा तुमच्या मनातून येणारा पहिला विचार अत्यंत अचूक ठरेल. हा निसर्गाचाच एक संकेत असेल जो तुम्हाला संकटापासून वाचवेल. या काळात मिळालेल्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची तीव्र होईल आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक भावनिक आणि आध्यात्मिक निर्णय तुम्हाला आत्मशांती आणि आयुष्यात मोठे यश मिळवून देणार आहे. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो, 31 ऑक्टोबरपर्यंतचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा अत्यंत पवित्र महत्त्वपूर्ण काळ असणार आहे. नागदेवतेच्या नक्षत्राचा गुरुचा हा एक प्रवेश आणि महादेवाची तुमच्यावर असणारी थेट कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर होणार आहेत. जर गरज आहे ती म्हणजे मनातील नकारात्मकता काढून टाकून पूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने आपले कार्य चालू ठेवण्याची. कुंभराशीच्या जातकानो, या गोचराचा आणि शुभ योगाचा 100% सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी 2 अत्यंत सोपे व अचूक उपाय नक्की करा. पहिला उपाय म्हणजे बुधवारी हिरव्या दुर्वाला पिवळ्या हळदीचा लेप लावून भगवान गणपतीला अर्पण करावा आणि दुसरा उपाय म्हणजे सोमवारी शिवमंदिरात जाऊन तांब्याचा किंवा चांदीचा एक छोटासा नाग महादेवाला अर्पण नक्की करा आणि त्यावर जलाभिषेक करा. त्यामुळे नशिबातील सर्व दुःखाचे रूपांतर सुखात होताना तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे कुंभराशीच्या जातकानो, तुमच्या डोक्यावरील संकटाचे सर्व सावट दूर करण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय नागदेवता लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला ही महत्त्वाची भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि अशाच अचूक राशी भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा. महादेव तुमच्या सर्वांचे कल्याण करो मित्रांनो.